तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा काढा असं सांगून कंपन्या तुम्हाला विमा विकतात। पण या विम्याच्या प्रीमियममध्ये सातत्याने होणारी वाढ जर तुम्हाला त्रास देत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विमा हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक सुरक्षा कवच आहे, पण विमा कंपन्या या सुरक्षा कवचाच्या नावाखाली तुम्हाला भीती दाखवून विमा विकतात। उदाहरणार्थ, विमा नसला तर आर्थिक अडचणी येतील। मात्र या विम्याच्या प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होत असते आणि गेल्या 10 वर्षात हे प्रीमियम दुप्पट झाले। असं का होतंय सांगते। सर्वप्रथम विमा योजना कशा असतात समजून घेऊया। विमा कंपन्या मुख्य योजनांसोबत अनेक पोट योजना जोडतात आणि यावर रायडर म्हणजेच अतिरिक्त छोट्या योजना लावतात। यामुळे सुरुवातीचे प्रीमियम कमी दिसते, पण नंतर ते वाढत जाते। दरवर्षी 10 ते 15% वाढ ही सामान्य आहे। उदाहरणार्थ, 10 वर्षापूर्वी एखाद्या विम्याचे प्रीमियम 1000 रुपये असेल तर आज ते 1600 ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचले। आरोग्य विम्याबाबत तर हे अधिकच आहे की 10 वर्षापूर्वी 1000 रुपयांचे प्रीमियम आज 2500 ते 4000 पर्यंत पोहोचले। आता ही वाढ का होते? तर मुख्य कारण म्हणजे वैद्यकीय महागाई आणि कंपन्यांची धोरणे। यामुळे उपचारांचा खर्च वाढतोय तर विमा कंपन्या तो प्रीमियम मध्ये समाविष्ट करतात। आणि दुसरं म्हणजे कंपन्यांच्या क्लेम्सच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रीमियम वाढतात। गेल्या काही वर्षात क्लेम्स रेशो 80 ते 90% पर्यंत गेला आहे। म्हणजे प्रत्येक 100 रुपयांच्या प्रीमियम मधून 80 ते 90 रुपये क्लेम्ससाठी जातात। आता विमा कंपन्यांचा नफा किती सांगते। 2023 ते 2024 मध्ये विमा कंपन्यांनी प्रीमियम मधून 47,407 कोटी रुपयांचा नफा कमावला। हा नफा 2022 ते 2023 च्या तुलनेत 10.79% वाढलेला आहे। खाजगी कंपन्यांच्या नफ्यात 5.32% वाढ झाली आहे, तर विमा क्षेत्रातील एकूण प्रीमियम उत्पन्न 11.19 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, ज्यात जीवन विम्याचे 8.30 लाख कोटी आणि सामान्य विम्याचे 2.90 लाख कोटी रुपये आहेत। एजंटांचे कमिशन आणि प्रीमियम वाढ। एजंटांचे कमिशन हे प्रीमियम मधूनच वसूल केले जाते। 2023 ते 2024 मध्ये असे आहे की 51,524 कोटी रुपयांचे कमिशन वाटले गेले, ज्यात 21% वाढ झाली। हे कमिशन प्रीमियमच्या 5 ते 35% पर्यंत असते, जे विम्याच्या वेगवेगळ्या प्रकारांवरती अवलंबून असते। आता समजून घेऊयात प्रीमियम कसं वाढले। विमा प्रीमियमची वाढ पाहता गेल्या 5 वर्षात ते सातत्याने वाढले। उदाहरणार्थ, 2019 ते 2020 13,736 कोटी, 2020 ते 21 15,135 कोटी, 2021 ते 2022 20,001 कोटी, 2022 ते 2023 25,252 कोटी, 2023 ते 2024 34,503 कोटी। हे आकडे दाखवतात की ही प्रीमियम रक्कम जवळपास दुप्पट झाली। आता तुम्ही काय करू शकता? विमा घेताना प्रीमियमची तुलना करा, वेळेवर रिन्यू करा आणि अनावश्यक रायडर्स टाळा। लवकर विमा घ्या, कारण वय वाढले की प्रीमियम अधिक वाढते। IRDAIच्या नियमांनुसार कंपन्या दर 3 वर्षांनी प्रीमियम रेट बदलू शकतात। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।